जय जय राम कृष्ण हरे हरे, जय जय राम कृष्ण हरे हरे, जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे, जय जय राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम
जिंकावा संसार येणे नावे तरी शुर कायती बापुडी गिर अंकाराची गोडी पण ऐस्या नावे देव धरे जे तो भावे कायती बापुडी गिर अंकाराची गोडी तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे कायती बापुडी गिर अंकाराची गोडी विठोबार कुमाई विठोबार कुमाई जिकावा संसार जिकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिकावा संसार जिकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार येणे नावे तरी शूर जिंकावा संसार येणे नावे तरी शूर येर कायती बापुडी बापुडी येर कायती बापुडी येर कायती बापुडी बापुडी येर कायती बापुडी येर कायती बापुडी येर कायती बापुडी जिंकावा संसार संसार जिंकावा संसार संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार येणे नावे तरी शूर जिंकावा संसार येणे नावे तरी शूर येर कायती बापुडी बापुडी येर कायती बापुडी बापुडी येर कायती बापुडी बापुडी येर कायती बापुडी येर कायती बापुडी येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी कीर अहंकाराची घोडी कीर अहंकाराची घोडी कीर अहंकाराची घोडी येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी येर कायती बापुडी बापुडी येर कायती बापुडी बापुडी येर कायती बापुडी बापुडी येर कायती बापुडी येर कायती बापुडी येर कायती
विठ्ठल 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 विठ्ठल. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, हे रखायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. पण ऐस्या नावे देव धरी जे तो भावे, तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. हे रखायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. विठ्ठल विठ्ठल जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, हे रखायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. तुकोबारायांच्या जीवनामध्ये काही विशेष ख्यातीप्राप्त माणसं भेटायला आली. आम्ही जीवनामध्ये काहीतरी केलेलं आहे, आम्ही सुद्धा मान्यवर आहोत, आमची सुद्धा गणती मोठ्या लोकांमध्ये व्हावी या अपेक्षेनं काही माणसं तुकोबारायांच्या सानिध्यामध्ये आली आणि तुकोबारायला स्वतःचं महत्त्व सांगायला. आम्ही संसारामध्ये अशा पद्धतीनं काम केलेलं आहे, तशा पद्धतीनं काम केलेलं आहे. सर्वांनाच काही सारखं उत्तर देता येत नाहीत म्हणून तुकोबारायांनी सर्वांसाठीच एक अभंग लिहिला, जो आज आपण चिंतनाकरता घेतलेला आहे. या अभंगाचं वैशिष्ट्य असं, परमार्थामध्ये आणि संसारामध्ये तेजस्वी जगणं हे सर्वांना आवडतं. त्याला चमकणं आपण असं म्हणतो. संसार करत असताना देखील मोठं व्हावंसं वाटतं आणि परमार्थामध्ये देखील मोठं व्हावंसं वाटतं. जास्त प्रमाणात माणसं संसारामध्ये मोठी होत असताना आपण पाहतो, परमार्थामध्ये कमी प्रमाणामध्ये माणसं मोठी होतात. पण परमार्थातलं मोठेपण एकदा मिळालं की चंद्र सूर्य असेपर्यंत ते असतं. संसारातलं मोठेपण असं आहे की जी पिढी चालू आहे त्याच्यामध्येच तो मोठेपण असतो. त्याला पदकं मिळतात, मोठेपणा मिळतो, मानपान मिळतो. परमार्थामध्ये असं नाहीत. संत जोपर्यंत जीवन जगत आहेत तोपर्यंत लोक त्याचा अपमान करतात, त्याचं मोल करता येत नाही. त्याच्या बोलण्याचं, त्याच्या चालण्याचं, त्याचं वागण्याचं मोल करता येत नाही. परंतु तो ज्यावेळेस जातो आणि स्मृती अवशेष ठेवून जातो त्यावेळेस लोकांना कळतं की या व्यक्तीच्या जीवनामध्ये केवढी उलथापालथ झाली होती, केवढा मोठा पराक्रम करून गेला. म्हणून 700 वर्षे जरी झाले तरी ज्ञानोबारायांची ख्याती तशीच आहे. जगद्गुरु तुकोबारायांची ख्याती तशीच आहे, बाद नाहीत. हजारो व्यक्ती जन्माला आले आणि मेले, पण ह्या व्यक्ती इतिहासामध्ये अशाच पद्धतीने जिवंत आहे. याचं कारण महत्त्वाचं आहे की तेजस्वी जीवन जगणं आवडतं, पण तेजस्विता म्हणायचं कोणाला हा फार महत्त्वाचा प्रश्न. म्हणून संसारामध्ये अत्यंत शूर असणारा जो माणूस आहे, स्वतःला मोठा समजणारा जो माणूस आहे, त्याला उत्तर देतात तुकोबाराय बाळ शूर कोणाला म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. जिंकावा संसार जिंकावा संसार अर्थात शूर शब्दाची व्याख्या जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. शूर कोणाला म्हणतात, कोणाला शूर म्हणावं. संसार आणि परमार्थ या दोहोतेही शूर ठरण्याकरता प्राण अर्पण करावा लागतो. म्हणजे संसारामध्ये सुद्धा शूराला प्राण अर्पण करावा लागतो, परमार्थामध्ये देखील प्राण अर्पण करावा लागतो. दोघात फरक असा आहे, संसारामध्ये प्राण अर्पण केल्यानंतर सन्मान होतो. ती पिढी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा पराक्रम लक्षात ठेवतो.
परमार्थामध्ये प्राण अर्पण तर काय, पण समर्पण केलं तर जास्त चांगलं. कारण की तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, पण ज्याने प्रभूला प्राण अर्पण केले चंद्र सूर्य असेपर्यंत तो अमर होतो. पण प्राण प्रभूला अर्पण करण्याच्या मध्यंतरी एक घटना असते, ती जिंकल्याशिवाय प्रभूपर्यंत आपल्याला जाता येत नाही. त्या वस्तूचं नाव आहे संसार. आपण संसार आणि प्रभू अशी 3 पद्धतीनं आपल्याला जीवन जगता येतं. आपण संसारामध्ये असतो, आपण संसार करत असतो, आणि प्रभू जो आहे, परमात्मा जो आहे, तो संसाराच्या पलीकडे आहे. मग पलीकडे जाण्याकरता एखाद्या नावेचा, आकाशमार्गाचा, पोहण्याचा जसा आधार घेऊन पलीकडे जाता येतं, तसं ज्याला संसार जिंकता आला तो प्रभूपर्यंत जातो. मग आता प्रभूपर्यंत जायचं म्हटल्यानंतर जिंकावं लागेल, संसार जिंकावं लागेल. माणसं संसारातली बढाई करतात, संसारातलं मोठेपण दाखवतात, संसारातच राहतात, परंतु संसारामध्ये शूर कधी होता येत नाही. परमार्थ दिसायला सोपा वाटतो, तो असायला सोपा नाही आहे. संसारामध्ये जीवन जगण्याकरता माणसं मोठी मोठी पराक्रम करत असताना आपण पाहतो, पण ते पराक्रम वेगळ्या पद्धतीचे आहेत. काही पराक्रम विकत घेतली जातात, केली कुणी असतात आणि कोणाच्या नावावरती येतात. युद्ध करत असताना हजारो माणसाचं सहकार्य असतं, पण जर विजय झाला तर राजा विजय झाला असं आपण म्हणतो. म्हणजे हजारो माणसांनी केलेलं सामुदायिक श्रम ते एकट्या माणसाच्या नावावर जातं. पण परमार्थामध्ये याच्या विरोधामध्ये आहेत. परमार्थामध्ये हजारो दोषाबरोबर एकट्या साधकाला युद्ध करावं लागतं, आणि त्या दोषावर जर तो जिंकला तर तो प्रभूपर्यंत जातो. म्हणजे याचा अर्थ असा होतो, हजारोच्या सहकार्याने जिंकणं म्हणजे संसार करणे. कुठल्याही माणसाला एकट्याला संसार करता येत नाही. घर आलं, पत्नी आहेत, आई आहेत, बहीण आहेत, वडील आहेत, या सर्वांचा सहयोग संसारातल्या शूराच्या जीवनाला उत्क्रांतिकारक ठरतो. तो सहजासहजी शूर ठरत नाहीत, त्याला प्रेरणा देणारे अनेक लोक असतात. हे संसाराचं वैशिष्ट्य आहे. त्याला युद्ध शिकवणारा संसारिक एखादा गुरु असतो, त्याच्या अंगामध्ये बळ असतं, त्याला व्यायाम करण्याचा उत्साह असतो, आणि घरच्या लोकांचं सहकार्य असतं, तेव्हा जाऊन तो शूर, बुद्धिमान. परंतु परमार्थात असं नाही आहे. परमार्थामध्ये पहिलं पाऊल टाकलं तिथून संपूर्ण जग आपलं वैरी होतं. संपूर्ण जग. घरातली माणसं म्हणतात की याला देवाचं वेड लागलं, पाहुणे माणसं म्हणतात याला देवाचं वेड लागलं. इथून आपल्याला वेडेपण स्वीकारत शहाणपणाच्या दिशेने वाटचाल करावी लागते. आणि मग माणसाचा त्याग केला आपण तर शरीर त्रास देतं, मन त्रास देतं, बुद्धी त्रास देते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हृदय जे पिपासायुक्त आहे ते तसंच राहतं. या सर्वांशी युद्ध करत 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 ज्यावेळेस आपण आत्म्यापर्यंत पोहोचतो, तिथं महादिंडी उभ्या असतात. आत्तापर्यंत चांगल्या चांगल्या साधकाला ज्यांनी हरवलेलं आहेत अशी त्या ठिकाणी उभे असतात. याचा अर्थ असा होतो, साधकाला हे आतलं युद्ध करावं लागतं, शिवाय बाहेरचं युद्ध करावं लागतं. एका अभंगामध्ये तुकोबराय खूप गोड सांगतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जन आणि मन. अंतर्बाह्य जन आणि मन, बाहेरच्या लोकांबरोबर युद्ध करावं लागतं, कारण की ते परमार्थ करू देत नाही. आणि परमार्थामध्ये माणूस जसा जसा चमकत जातो, त्याची चमक करण्याकरता त्याच्या पुढं दोष आपल्या पुढे येऊन उभे राहतात. सर्वात मोठं दुर्भाग्य परमार्थातलं. आणि दुसरं दुर्भाग्य सांगतो की नेमका परमार्थ करत असताना कोणत्या पद्धतीने करावा असा मार्गदर्शक आपल्याला गुरु सापडत नाही. दिसणारे गुरु या जगामध्ये भरपूर आहेत, पण परमात्म्यापर्यंत पोहोचवणारा एखादा श्रीगुरू आपल्याला भेटत नाही. 2 उणीवा आपल्याला या परमार्थिक जीवनात पाहायला मिळतात. म्हणजे खऱ्या अर्थानं परमार्थातलं युद्ध आहे, संसारातलं युद्ध नाही, संसारातली बढाई आहे. काही वेळेस माणसं अशा रीतीने बढाई सांगतात की ती वास्तविकता नसते. एका गावामध्ये एक व्यक्ती आपल्या पद्धतीनं बढाई सांगत होता, विशेष करून आपल्या पत्नीपुढे, की मी फार शूर आहे, माझ्यासारखा योद्धा जगात नाही, मी जर युद्धाला निघालो तर चांगले चांगले घाबरतात. खरा म्हणजे हाच घाबरत होता, परंतु पत्नीपुढे बोलायला काय हरकत आहे. 4 भिंतीच्या आतमध्ये तुम्ही काही सांगितलं तरी नाईलाजानं पत्नीला ऐकून घ्यावं लागतं. पत्नीने एक दिवशी सांगितलं, रोजच तुम्ही या
गप्पा सांगतात. खरंच मला एक दिवशी तुम्ही रणात जाऊन दाखवा आणि तुमचा पराक्रम, त्याचं काहीतरी प्रतीक आणा. पत्नीच्या सांगण्यावरून, सांगायला सुद्धा पत्नी लागते, पत्नीच्या सांगण्यावरून गेला आणि गेल्यानंतर येताना 10-15 माणसाचे हात बांधून आणले त्यांनी, तुटलेले हात. पत्नीला सांगितलं, हे बघ माझा पराक्रम, हे 15-20 हात बांधून आणलेत. त्यांनी सांगितलं, अहो खरा शूर त्याला म्हणतात जो मुंडकं आणत असतो, तुम्ही हात का आणले? त्यामुळे मुंडकं अगोदरच कुणीतरी कापून नेलेलं होतं, म्हणून माझ्या अगोदरच मुंडकं कापून नेल्यामुळे मला फक्त हात शिल्लक होते तेवढे घेऊन आलो. याला काही शूर म्हणायचं असतं जीवनामध्ये, याला काही पराक्रमी म्हणायचं असतं. पुस्तकं वाचून विद्वान होता येतं, पण अंतःकरणातून जन्माला येणारी विद्वत्ता वेगळी. दुसऱ्याच्या उष्ट्या कविता घेऊन आपल्या नावावर खपवता येतात, पण स्वतःचं नाव आणि जीवन जगणं वेगळं. याहीपेक्षा महत्त्वाचं सांगतो, संसारामध्ये शूरपणा करताच येत नाही, कारण की संसाराला विशेष प्रकारच्या मर्यादा आहेत. बौद्धिक मर्यादा आहेत, शारीरिक मर्यादा आहेत, मानसिक मर्यादा आहेत. खऱ्या अर्थानं जर तुम्हाला शूर व्हायचं असेल तर एकमेव फक्त परमार्थ आहे. आणि एक शब्द तुकोबारांचे या अभंगामध्ये फार महत्त्वाचा आहे, जिंकावा संसार. जिंकावा शब्दाचा अर्थ आहे युद्ध, योद्धा. वारकरी संप्रदाय हा कर्मवादी संप्रदाय आहे. इथं कर्म करायला शिकवलं जातं, इथं चमत्कारावर जीवन जगायला शिकवलं जात नाही, इथं कोणाच्या आशीर्वादावर जीवन जगण्याची प्रथा नाही आहे. इथं जीवन जगत असताना कोणीतरी आपल्या जीवनामध्ये येऊन चमत्कार करेल या अपेक्षेने वारकरी संप्रदायातला कुठलाही वारकरी वारी करत नाही. संसारातलं दुःख भोगूनच जीवन जगावं लागतं, पण दुःखाशी सामना करत आनंदी जीवन जगावं लागतं. आज जितके अभंग आपल्याला गोड वाटतात, जितक्या ओव्या गोड वाटतात, यांच्या मुळाशी दुःखाशी केलेला सामना आहे. ज्ञानोबारांचं जर आपण जीवन पाहिलं, प्रत्येक क्षण ज्ञानोबारांचा हा युद्धामध्ये गेलेला आहे. बाहेरून दिसायला ज्ञानोबा शांत आहेत, पण आई वडील गेलेले, मुक्ताबाई आणि काका लहान, यांना सांभाळत, माणुसकी सांभाळत, साधकपणा सांभाळत, जगाचा व्यवहार सांभाळत ज्ञानेश्वरीसारखा अत्युत्तम ग्रंथ निघाला. वेळेवर जर चहा नाही मिळाला तर भडकणारं आपलं डोकं. ज्ञानोबारांच्या जीवनाकडे ज्यावेळेस आपण पाहतो, दुःख सर्व सहन करतात. संसाराचं स्वरूप जर दुःख रूप आहे तर संतांनीच दुःख सहन केलेला काय नवले. प्रत्येक माणूस आज दुःख सहन करतो. कोणाला नोकरी मिळत नाही म्हणून दुःख आहेत, कोणाचं घर बरोबर नाही म्हणून दुःख आहेत. दुःख ज्ञानोबारांच्या काळात होतं ना, आज नाही असं नाहीत. आजही दुःख भोगणारी लोक आहेत, ज्ञानोबारांच्या काळातही दुःख भोगणारे लोक आहेत. दोघातला फरक फक्त एवढाच आहे, अभिव्यक्ती दुःखाची होत नाहीत, याला संत म्हणतात. आपल्या तोंडातून एकही शब्द निघत नाहीत की मला दुःख आहेत, पण अभिव्यक्ती होत असताना आनंदाचे आवारू मांडू जगा. संपूर्ण जगाला आनंदाचं आवार, इतकी अभिव्यक्ती ज्ञानोबारांची श्रेष्ठ आहे. तुकोबारांचं तर काही सांगायलाच नको. तुकोबारांचं लोक शिव्या देतच होते, पण पत्नी देखील शिव्या देत होती, मुलं शिव्या देत होती. परमार्थामध्ये आल्यानंतर अनेक चांगले चांगले विद्वान म्हणवणारे सुद्धा तुकोबारांना नावं ठेवत होते, पण तुकोबारांची जी अभिव्यक्ती झाली त्याला तोड नाही. अभिव्यक्ती तर अशी झाली की तुका आकाशा एवढा. म्हणजे तुकोबारांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं, त्यांच्या गाथ्याकडे जर पाहिलं, तर ही सुखासुखाने गाथा निघालेला नाही, त्याच्या मुळाशी दुःख आहे. पारिवारिक दुःख असेल, शारीरिक दुःख असेल, मानसिक दुःख असेल, पण दुःख आहे. म्हणून सामान्य माणूस दुःख सहन करतो आणि परमार्थातला साधक दुःख सहन करतो. या दोघातला महत्त्वाचा जर फरक असेल तर तो हा फरक आहे की एक पारमार्थिक माणूस दुःख सहन करून अमृत जगाला देतो आणि संसारातला माणूस दुःख सहन करून जगाला दुःखच देतो. आजच्या कथा, कादंबऱ्या, वर्तमानपत्र जर आपण पाहिली तर मी किती दुःख भोगलं हे सांगणारे सर्व ग्रंथ आहेत, पण याच्यातून निष्पन्न काय केलं हा सांगणारा जगातला माणूस नाही. म्हणून संसार आणि परमार्थ यातला हा फरक. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा शूर आहेस, तुझ्या शूरत्वाबद्दल शंका नाहीत, नको त्या ठिकाणी प्राण खर्च केला हे तुझ्या जीवनातलं दुःख आहे. आम्ही त्याला शूर म्हणतो जो संसार जिंकतो. आणि एक लक्षात ठेवा, युद्ध करायचं असेल तर त्याची तयारी करावी लागते. जिंकणं या शब्दाच्या पाठीमागं जसं युद्ध आहेत तसं युद्ध करण्याची तयारी देखील आहेत या शब्दामध्ये.
सहजासहजी माणसाला मोठेपण मिळत नाहीत. छत्रपतींचे फोटो लागलेत जगामध्ये, स्वामी विवेकानंदाचे फोटो जगामध्ये लागलेत, पण यांच्या पाठीमागची तपश्चर्या, ध्येयवादिता पहा. 4 भिंतीच्या आत बसून गादीवर लोळणाऱ्याचे फोटो जगात लागत नाहीत. पत्नीचं ऐकून जीवन जगणाऱ्या माणसाचे फोटो जगात लागत नाहीत. सर्वसामान्यपणे जीवन जगणाऱ्या माणसाप्रमाणे जीवन जगणारा जर असेल तर तो मोठा होत नाही जीवनामध्ये. मोठं होण्याकरता काहीतरी त्याच्याकडे साठा पाहिजेत, भांडवल पाहिजेत. तसं युद्ध करायचं असेल, व्यवहारातलं जर युद्ध करायचं असेल त्याला देखील भांडवल लागतं. सैनिकामध्ये जर भरती करायची असेल तर त्याचं शरीर पाहिलं जातं, नंतर त्याला शिकवलं जातं व्यायाम कसा करायचा, शत्रू कसा येईल त्याचा सामना कसा करायचा हे शिकवलं जातं. त्याच्या हातामध्ये बंदूक दिली जाते, त्याला अगोदर चालवायची कशी शिकवलं जातं. तसं परमार्थामध्ये जर तुम्हाला संसार जिंकायचा असेल, परमार्थात येऊन त्याचं महत्त्वाचं सूत्र ज्ञानोबा आहे योग संग्राम या रूपकामध्ये 18व्या अध्याय सांगतात. गुरुदा विलिया वाटा. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे संसार जर जिंकायचा असेल, खानदानी जर स्वतःला शूर म्हणून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे गुरु चांगला पाहिजे. युद्ध कसं करायचं हे शिकवणारा गुरु पाहिजेत. गादीवर बसून ज्ञान सांगणारा गुरु नकोय. हा गुरु अपेक्षित नाही भारतीय संस्कृतीला. रणांगणामध्ये जो श्रीकृष्ण गीता सांगतो त्याला जगद्गुरू असं म्हणतात. कृष्णम वंदे जगद्गुरुम. सर्व बाजूने साधनयुक्त आहेत आणि तिथं तत्वज्ञान सांगतो. स्वतः बंगल्यामध्ये राहतो आणि मग सांगतो जंगलामध्ये जाण्यामध्ये सुख आहेत. तत्वज्ञान अशा पद्धतीचं आहेत. आपलं काहीच नसतं. असल्या शब्दांना भारतीय संस्कृती किंमत देत नाही. हे बोलण्याचे शब्द असतात. गुरु त्याला म्हणावं जो स्वतः युद्ध जिंकलेला आहे, स्वतः युद्ध केलेलं आहे, स्वतःचं जीवन अतिश्रेष्ठ केलेलं आहे, तो गुरु असतो. आणि तो मिळाल्यानंतर साधकाची तयारी तो करून घेत असतो. परमार्थातला तो वस्ताद असतो. काय करतो तो पहिल्यांदा साधकासाठी? गुरुदा विलिया वाटा. गुरु अगोदर रस्ता दाखवतो. यायचं कुठं? येओनी विवेक तीर्थ तटा. येओनी विवेक तीर्थ तटा. विवेकरूपी तीर्थाच्या किनाऱ्यावर यायचं. काय करायचं तिथे? धोनी मळकटा बुद्धीचा जेणे. फार सुंदर विषय ज्ञानोबा सांगतो. धोनी मळकटा, बुद्धीचा मळ, धोन. याचा अर्थ असा आहे, जोपर्यंत तुम्हाला गुरु रस्ता दाखवत नाहीत तोपर्यंत तुमची बुद्धी मळालेली आहे. सामान्यातला सामान्य विचार करतो माणूस, त्याला मळकट बुद्धी म्हणतात. चहा वेळेवर नाही मिळाला, रागावला. कपडे व्यवस्थित नाही, रागावला. आईने प्रेम नाही दिलं, रागावला. वडील बोलले, रागावला. ही लहान मळ आलेल्या बुद्धी म्हणतात. डोंगरासारखे दुःख सहन करून ज्याच्या तोंडातून काहीच निघत नाहीत त्याची बुद्धी विशुद्ध असते. गुरुदा विलिया वाटा ती त्याच वेळेस प्राप्त होते. बुद्धी शुद्ध झाली तुमची. पण संसारात चरणारी इंद्रिय आहेत ना, विषयाच्या पाठीमागं जी जात असतात, चरणारी इंद्रिय. ज्ञानोबा सांगतात, वाईट माणसाचं, पापी माणसाचं जर अन्न खाल्लं तर खानदानी साधकाला ते ओकावं लागतं. नेनता, जाणून बुजून नाही, चुकून. नेनता अधमाची अण्णा खादिल्या की जेव मना. अधम माणसाचं जर अन्न खाल्लं तर साधक तो वकून टाकतो. ज्ञानोबा सांगतात, ह्या इंद्रियाने जे काही जन्मजन्मांतरामध्ये या जन्मामध्ये विषयाचं सेवन केलं असेल, हा साधक इंद्रियाकडून ती वासना ओकून घेतो आणि इंद्रिय शुद्ध करतो. बुद्धी धुतली, इंद्रिय शुद्ध झाले, एवढंच संपलं असं नाहीत. याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये वैराग्य आपल्याला जवळ घेतो. युद्धाला जायचे, त्याची युद्धाची तयारी करायची त्याला, म्हणून वैराग्य जवळ घेतो. वैराग्याला ज्ञानोबा आहे त्राण असं म्हणतात. बंदूक वगैरे लागू नये म्हणून हल्ली बुलेट प्रूफ जॅकेट जसे घालतात त्या पद्धतीनं शिरस्त्राण, अंगस्त्राण असे संस्कृतमध्ये शब्द आहेत. वैराग्य म्हणजे काय? नखापासून डोक्यापर्यंत, पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत सर्व पद्धतीने वैराग्य असतं. कुठलंही इंद्रिय कुणीही न सांगता, कुणीही न बोलवता, कुठेच न जाणं, याला वैराग्य असं म्हणतात. ही वैराग्याची व्याख्या. ती संपूर्ण शरीरामध्ये ते बांधलेलं असतं. आणि युद्ध करण्याकरता एखादा मित्र देखील लागतो. मित्र असा असावा लागतो जो केवळ आपली स्तुती करतो असं नाहीत, आपले दोष सुद्धा दाखवतो. वेळ प्रसंगी प्राण देण्याची ज्याची तयारी त्याला मित्र म्हणतात. प्राण घेण्याची नाहीत. वर्तमान काळामध्ये 10-10, 15-15 वर्ष मित्र म्हणून राहतात आणि शेवटी 10-15 वर्षानंतर इतिहास ऐकायला मिळतो, मित्र होतात त्यांनीच गळा दाबला. अतिशय चुकीचं जीवनामध्ये. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, मित्र कोण आहेत? वीत रागते सारिखा
जोडून ठेविला सखा. वीतराग हा मित्र आहे, जो अवघ्या भूमिका सवे चाले. परमार्थामध्ये जिथं जिथं युद्ध करायचंय आपल्याला, तिथं तिथं तो बरोबर असतो. विवेकाचं मुष्टिबळ, अंगामध्ये वैराग्य, वीतरागे ते सारखा मित्र. आणि मग असा साधक, या गुणाने संपन्न साधक युद्ध करण्याकरता निघतो. विठ्ठल विठ्ठल. अर्थात अशा पद्धतीने तो साधक आपल्या जीवनामध्ये आत्मराज्य, ज्याला स्वराज्य असा शब्द ज्ञानोबाराय वापरतात, तो जिंकण्याकरता तो निघतो. ज्ञानोबारायांची पद्धत पहा. म्हणून सवैराग्य ज्ञानाभ्यास तो सौभाग्य, करुणी झाला योग्य आत्मलाभा. काय त्याच्याकडे भांडवल आहे? ऐसी वैराग्याची अंगी, बानोनिया वज्रांगी, राजयोग तुरुंगी आरूढला. योगाभ्यास हाच एक तुरंग म्हणजे घोडा आहे, त्याच्यावर हा बसतो. आणि जे जे रस्त्याने मिळणारे दोष आहेत त्यांना मारत मारत तो स्वराज्यापर्यंत जातो. ज्ञानोबाराय सांगतात, ऐसेनी संसार रणात, संसार रूपी रणांगणामध्ये अंधारी सूर्य तैसा असे जात. अंधारामध्ये सूर्य जसं चिरत चिरत जातो तसं तो दोषांना चिरत चिरत जातो. मोक्ष विजयश्री वैरत होवावया. मोक्षरूपी विजयश्री जिंकण्याकरता हा साधक त्या ठिकाणी निघतो. आणि ती मोक्षरूपी विजयश्री खेचून आणण्याकरता तेव्हा जेव्हा जातो, ज्ञानोबाराय सांगतात, ते तर आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले. दोष हेच वैरी आहेत, हेच शत्रू आहेत. आपल्या जीवनातले दोष हे जगाचे शत्रू नाहीत, आपले शत्रू आहेत. खोटं बोलण्याची सवय ही जगाची नाही आहे, ती आपल्याला घातक आहे. बढाया मारण्याची जी सवय आहे ती जगाला नाहीत, आपल्याला बढाईखोर म्हणतात, ते आपल्याला घातक आहेत. आपले दोष आपल्याला मातीत घालतात, हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. हा जो साधक असतो, दोष वैरी जे धोपटिले, त्यातला पहिला सर्वात महत्वाचा दोष म्हणजे देह अहंकार. देह अहंकाराला तो समाप्त करतो. आणि देह अहंकार मारल्यानंतर बळ, खरं म्हणजे ज्ञानोबारायांनी, भगवान श्रीकृष्णाने हा सर्वात मोठा शत्रू मानलेला आहे. अहंकारम बलम दर्पम. बलम म्हणजे बळ. ज्याच्या अंगामध्ये बळ नाही तो माणूस पाप करू शकत नाही. भगवान श्रीकृष्णाचा सर्वात महत्वाचा विषय हा आहे. जेवढे बलवान माणसं आहेत हेच अन्यायी असतात, जबरदस्ती करणारे असतात, आणि यांच्या हातूनच अधर्म घडत असतो. म्हणून बळ हा माणसाचा शत्रू आहे, त्याला पहिल्यांदा मारला पाहिजे. बळ काय करतो? झोपलेला जरी माणूस असला आणि विषयाचं जर त्याच्यापुढे नाव आलं तर उठून उभा राहतो. पोटात अन्न नसलं आणि कामाचं नाव ऐकलं की उठून उभा राहतो. हे बळ आहे. म्हणजे दुसरं काम, चांगलं काम करण्याकरता याच्यामध्ये बळ नसतं, पण विषय म्हणलं की हा जागा होतो. म्हणून परमार्थामध्ये अधिक बळ असणं हे देखील शत्रुपणाचं लक्षण आहे, याला जिंकता येत नाही. आणि दुसरा जो शत्रू आहे मोठा, तो दर्प. विठ्ठल विठ्ठल. अर्थात दर्प त्याला म्हणावं, प्रिय विषय सुखाची प्राप्ती झाली की सुखाची अभिव्यक्ती करतो. सुख नसतं ते, पण सुख आहे असं जो दाखवतो तो दोष म्हणजे दर्प. उदाहरणार्थ, एखाद्याचा मुलगा चांगला आहे, घर चांगलं आहे, पत्नी चांगला आहेत, आणि शेजारच्या घरामध्ये चांगले नाहीत, तर त्याला दर्प तयार होतो की मी सुखी, मी चांगला, मी जगापेक्षा चांगला. हा परमार्थातला सर्वात मोठा दोष आहे. ज्ञानोबाराय विशेष करून याचं वर्णन करतात, जो सन्मार्ग भुलवी. तुम्ही सुखी आहात, योगायोगाने आज तुमचा संसार चांगला आहे, आज मुलगा चांगला आहे, पत्नी चांगली आहेत, घर चांगलं आहे, पैसा चांगला आहे, शरीर चांगलं आहे, पण हे चांगुलपणा किती दिवस टिकणार आहे? आयुष्याचा सूर्य ज्यावेळेस संपत येतो त्यावेळेस हे सर्व काय होणार आहे याची कल्पना आहे आपल्याला. तुकोबाराय म्हणतात, कळो येईल अंतःकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी. म्हणून हा जो सर्वात मोठा दोष आहे तो हाच आहे. आणि नुसता सन्मार्ग भुलवत नाही दर्प, मग अधर्माच्या आडवी सुनी अधर्मरूपी अरण्यामध्ये आपल्याला प्रवेश करायला होतो तो दर्प. म्हणून या दोषाला मारले गेलं पाहिजे. तो विश्वासे मारिता रिपू, निवटोनी घातला दर्पू. ज्ञानोबाराय सांगतात, दर्पाला विश्वास करून मारले गेलं पाहिजे.
आणि सर्वात मोठा दोष ज्ञानोबराय एका शब्दामध्ये त्या दोषाचं वर्णन करतात. जयाचा आहा कंपू तापसियास. काम आणि क्रोध हे सर्वात मोठे दोन दोष आहेत. इथपर्यंत माणसाला युद्ध जिंकता येतं, पण सर्वात महत्वाचा जर खड्डा असेल तर काम आणि क्रोध. जी माणसं कामाचा त्याग करतात ती क्रोधी होताना आपण पाहतो. जी माणसं क्रोधी नसतात ती माणसं कामी असतात. कामी माणूस कामनेमध्ये रत असल्यामुळे त्याच्या तोंडातून चुकीची वाक्य निघत नाही. तो विनम्र असतो, कारण की त्याला विषयाचा उपभोग घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये विनम्रता असते, त्याच्यामध्ये शालीनता असते. पण ती ही वास्तविक जीवनातली शालीनता नाही आहेत, कामामुळं आलेली शालीनता आहे, विषयामुळं आलेली शालीनता आहे. आणि जर समजा त्याचा विषय पूर्ण झाला नाही, अतिशय शांत माणसं सुद्धा केव्हा आपले रूप बदलतील आणि खून करतील एखाद्याचा कळून देत नाहीत. तो क्रोध आहे. जयाचा आहा कंपू ज्ञानोबराय सांगतात. नुसतं कामाचं नाव जर ऐकलं तर तपस्वी लोकांमध्ये भीती निर्माण होते. त्याला काम म्हणतात, काम आणि क्रोध. ज्ञानोबराय म्हणतात या दोघांना मारले गेलं पाहिजेत. यांना मारणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सर्वात मोठा शत्रू या सर्वांपेक्षा परिग्रह नावाचा शत्रू आहे. विठ्ठल विठ्ठल. अतिशय मोठा, न जाणवणारा, न दिसणारा, पण संपूर्ण जिंकलेला परमार्थ मातीमध्ये घालणारा जर असेल तर तो परिग्रह नावाचा दोष आहे. आपल्याला या जगामध्ये हा दोष फार प्रामुख्याने पाहायला मिळतो. प्रथमतः माणसं वैराग्यवान असतात, पुन्हा भक्तिमान दिसतात. हळूहळू समाज यांना संत समजायला लागतो. आणि संत समजता समजता तो स्वतःला देखील संत समजायला लागतो. सर्वात वाईट गोष्ट ही, समाज कोणालाही संत मानतो. अधिकार नसताना देखील संत मानतो, अधिकार असताना देखील संत मानतो. पण याने स्वतःला संत समजणं ही जीवनात सर्वात मोठी पतित होण्याची चिन्ह आहे. याला परिग्रह म्हणतात. कशा रीतीने हा परिग्रह मारतो? याला जसं जसं लोक संत समजतात तसं तसं हा देखील संत होतो. हा संत समजायला लागतो. आणि ज्याचा त्याग करायला पाहिजेत, किंबहुना ज्या त्यागामुळे याला संत म्हटलेत, तो त्याग विसरतो. घर न बांधता मठ बांधायला लागतो. घरातून बाहेर पडला, स्वतःच्या रक्तातली मुलं बाळ पोसत नाही हा. पण संसारात न चालणारी जी शिष्यमंडळ आहेत ती याच्या भोवती फिरत असतात आणि मग त्यांना तो सांभाळत असतो. ज्ञानोबरायांनी खूप सुंदर याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेले. शिष्यशास्त्रादी विलासे, मठादी मुद्राचेनी मिसे, घातले आहे फासे निसंगाजेने. शब्दांचा प्रयोग नीट लक्षात घ्या. घातले आहे फासे निसंगाजेने. जो निसंग आहे, जो आतापर्यंत जिंकत आलेला साधक आहेत, त्याला पाडण्याकरता फासा तयार केलेला आहे मठ मठिकेचा, शिष्यशास्त्राधिकांचा. हा माझा शिष्य, तो माझा शिष्य. आणि हे शिष्य तरी का होतात? यांना संसारामध्ये सुख मिळत नसतं म्हणून ते आपल्या गुरुकडे सुखी व्हावं म्हणून येतात. पण त्याला काय माहिती असतं बिचाराला की मी तुमच्या अगोदर दुःखी आहे. माझा वेश परमार्थिकाचा आहे, माझं बोलणं शास्त्रातलं आहे, पण हे सर्व आत्म्यापर्यंत, हृदयापर्यंत अजून आलेलं नाही. लोक त्याला समजतात. माझा एक मित्र आहे, आळंदीमध्ये एकत्रित असताना माझ्याबरोबर राहिलेला आहेत, शिकलेला आहेत. अतिशय ढ विद्यार्थी. भगवंताने त्याला बुद्धी नावाचा पदार्थच दिलेला नाही जणू काय. 4 वर्षानंतर कीर्तन प्रवचन न करता आल्यामुळे ऋषिकेशला गेला. 15-20 वर्षानंतर त्याची माझी भेट झाली. मुंबईमध्ये त्याला पाहिल्यानंतर मला विश्वासच वाटेन हा तोच आहे. मला असेल एखादा चांगला महात्मा, चेहऱ्यावर तेज आलेलं, दाढी जटा वाढलेल्या, लाल कपडे अंगावर होते. त्यांनी मला ओळखलं, पण मला काही त्याला ओळखता नाही आलं. 15-20 वर्षानंतरची भेट होती. मला बोलून घेतलं त्यांनी. शास्त्रीजी तुम्ही मला ओळखता का? म्हणलं नाही. त्याच्याबरोबर 10-15 करोडपती शिष्य समुदाय होता. ते म्हणे पुन्हा एकदा प्रयत्न करून काम मला ओळखायचं. म्हणलं तुम्ही एवढे मोठे महात्मा आहात, संत आहात, तुम्हाला काय ओळखण्याची काही, विसरण्यासारखं काही चिन्ह नाही, नाही ओळखत तुम्हाला.
त्यांनी मला बाजूला घेतलं आणि मग मला विचारलं, मला ओळखलं का? म्हटलं नाही. त्यांनी त्याचं जुनं नाव सांगितलं. मग माझ्या लक्षात आलं की हा तोच माणूस आहे. मी त्याला लगेच म्हणला, अरे तू आहेस का? तो म्हणला, असं म्हणणार आहे म्हणून मी बाजूला घेतलं. एवढ्या लोकांमध्ये जर असं म्हणलं असतं तर माझी आबरू गेली असती. बाजूला घेण्याचं कारणच ते आहे. त्याला म्हणलं, असं नाही रे बाबा, पण काय करतोस आता? काय नाही, 5-7 कोटीची प्रॉपर्टी आहेत, मुंबईला बंगला वगैरे आहेत. म्हणजे एवढी मोठी प्रॉपर्टी कशी काय कमवली? कोणी गचकलं म्हणून मिळाली का तुझ्या योग्यतेने ती कमवली? नाही म्हणे, खरंच योग्यतेने कमवली. खरंच योग्यतेने कमवली? हो, खरंच कमवली. काय व्यवसाय करतोस तू? त्याने सांगितलं, मी भविष्य सांगतो. भविष्य सांगतो? अरे भविष्यातलं तुला काही समजत नाही, हे मला समजतं. तो म्हणला, काय शास्त्रीजी, भविष्यातलं मला काही समजत नाही, हे फक्त तुम्हालाच समजत असल्यामुळं माझं काम चालू आहे. अरे म्हणजे मला काही नीट अर्थ कळाला नाही तुझा. काय शास्त्रीजी, भविष्यातलं मला काही समजत नाही, हे फक्त तुम्हाला समजतं, परंतु माझ्याकडे जी लोक येतात त्यांना हे समजत नाही की मला समजत नाही, आणि मी सुद्धा हे समजू देत नाही की मला समजत नाही म्हणून. तुम्हाला समजलं का? याचा अर्थ काय होतो की तो सांगतो मला समजत नाही, हे मी समजू देत नाहीत. याला काही शूरपणा म्हणायचं का? अज्ञान झाकणं हे जर परमार्थात होत असेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल? आपल्याला साक्षात्कार झाला नाही, किंबहुना आपण संत नाहीत, याला आपला आत्मा साक्षी आहे. आपला परमार्थ, आपला नरदेह, आपला श्वास, याला आपण जबाबदार आहोत. आणि सामान्य माणसामुळे भगवंताचा त्याग करायचा आणि त्याच सामान्य माणसाला परमार्थाचा उपदेश करायचा, याच्यापेक्षा या परिग्रहाचा वाईट काय दोष असेल? परिग्रहापेक्षा काय दोष वाईट असेल? म्हणून सर्वात वाईट जर असेल तर तो परिग्रह नावाचा दोष आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतायत सर्वात वाईट परिग्रह. आणि या परिग्रहाला जो जिंकतो, ज्ञानोबराय सांगतात, ऐसा जो दुर्जय, या परिग्रहाचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय सांगतात, हा दुर्जय आहे, त्याला जिंकता येत नाही. तयाचा फेडोनी ठाव, या परिग्रहाचा ठाव म्हणजे ठिकाणच उन्मळून टाकतो. भव विजयाचा उत्साह भोगीत असे. हा जो साधक आहे तो जिंकतो केव्हा? परिग्रहाला जिंकतो त्यावेळेस त्याचं खरं जिंकणं असतं. म्हणजे भव विजय, संसाररूपी विजय, संसारातला विजय, संसाराचा विजय, हे केव्हा घडतं जीवनामध्ये? त्यावेळेस. आणि तो उत्साह अंगामध्ये असतो. भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात, हा संसार जिंकण्याचा उत्सव किंबहुना उत्साह याच्या जीवनामध्ये येतो, तो आनंदामध्ये भोगत असतो. महाराज, हे तुमचं म्हणणं बरोबर झालं, परंतु समजा असं जीवन जर जगता नाही आलं आम्हाला, तर त्याच्याबद्दल काय म्हणावं? अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात, एर कायती बापुडी, 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 एर कायती बापुडी. पीर अहंकाराची घोडी, पीर अहंकाराची घोडी, एर कायती बापुडी, एर कायती बापुडी, एर कायती बापुडी, एर कायती बापुडी. एर कायती बापुडी, कीर अहंकाराची घोडी. ज्यांना असं जीवन जगता येत नाही, याच्या अतिरिक्त जेवढा म्हणून समाज, मनुष्य, प्राणी, भूत जात आहेत, तुकोबाराय त्यांना एर म्हणतात. आणि बोलत असताना लवचिकता आहेत तुकोबारांच्या बोलण्यामध्ये. एर कायती बापुडी. असं जीवन ज्यांना जगता येत नाहीत, मुक्त जीवन ज्यांना जगता येत नाहीत, पारतंत्र्यामध्येच जीवन जगण्याची ज्यांना सवय लागलेली आहेत, विषयाशिवाय ज्यांना राहता येत नाहीत, अशी जी माणसं आहेत, यांच्याबद्दल काय बोला? एर कायती बापुडी,
बापुडी म्हणजे गरीब. आणि गरीब माणसं कोण आहेत? ही जसं दुसऱ्याच्या हाताखाली गरीब माणूस काम करतो तसं असं जीवन न जगणाऱ्या साधकाच्या संताच्या अतिरिक्त जो समाज आहे हा अहंकाराच्या हाताखाली काम करतो. कीर अहंकाराची घोडी. अहंकाराची म्हणजे अहंकाराची घोडी, अहंकाराला बसण्याचं ठिकाण म्हणजे अहंकाराच्या हाताखाली काम करणारी माणसं. इतका सामान्य विषय हा सर्वांना दिसतो. थोडं जरी माणसाने चांगलं केलं की तो बोलून दाखवतो, याला अहंकार म्हणतात. 2 शब्द जरी असले तरी बोलून दाखवतो, एकादश केली तरी बोलून दाखवतो, थोडं फार चांगले गुण आपल्या अंगात आले तरी बोलून दाखवतो. गुण नसतात तो अहंकार असतो. आणि त्याच्या हातून जे चांगलं होतं ही त्याची कृती नसते. ज्ञानोबाने एका ओवीमध्ये फार सुंदर सांगितले, काम करवी ते करीती. यांच्या मनानं हे काही करत नसतात, काम यांच्याकडून करवून घेतो. जसं एखादा श्रीमंत माणूस गरिबाकडून काम करून घेतो तसा हा अहंकार यांच्याकडून काम करून घेतो. काम करवी ते करीती, क्रोध मारवी ते मारिती. यांना राग आल्यानंतर हे यांच्या ताब्यात नसतात, म्हणजे ते क्रोधाच्या ताब्यात असतात. यांच्या अंतःकरणामध्ये विषयाची जर उबळ आली तर ही यांना आटोक्यात आणता येत नाहीत, कोणीतरी संग देण्याकरता लागतो. याचा अर्थ काय होतो? काम यांना नेतो, क्रोध यांच्याकडून काम करून घेतो, अहंकार यांना नाचवतो. नाना संकटी नाचवी, अहंकार नाचवतो. आणि असे परतंत्र जीवन जगणाऱ्या माणसांच्या विषयी कीर अहंकाराची घोडी, अहंकाराचे बसण्याचे ठिकाण आहेत. यांच्याविषयी जास्त काय बोलावं? हे पारमार्थिक वेशात सुद्धा असू शकतात. यांच्या बोलण्यामध्ये वेदांत देखील असू शकतो. यांच्या व्याख्यानामध्ये पाहिजे त्या पद्धतीचे सिद्धांत असू शकतात. पण ज्ञानोबराय म्हणतात, तोंड भरो का विचारा, अंतःकरणी विषयाचा थारा, ना तुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. नाही सापडणार मी. अंतःकरणामध्ये जर अशा पद्धतीची सदोषता असेल तर जीवन जगता येणार नाही. आणि यांच्या बोलण्यातून जे सिद्धांत निघतात ते यांच्या जीवनामध्ये स्वतः नसतात. रावण देखील विद्वान होता, दुर्योधनाला देखील वेदांत कळत होता. यांच्या जीवनामध्ये सुधारणा नाही झाली. म्हणजे अहंकारासाठी जीव देणारी माणसं आहे. पण जीवच द्यायचा असेल, काही कमवायचंच असेल, आपली शक्तीच पणाला लावायची असेल तर त्याचं स्वरूप अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. पण ऐशा नावे, पण ऐशा नावे, देव धरी जे तो भावे, देव धरी जे तो भावे, रकायती बापुडी, रकायती बापुडी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पण ऐसिया नावे. पण म्हणजे प्रतिज्ञा, त्याला म्हणावी देव धरी येतो भावे. भगवंताला पकडण्यात यावं, अंतःकरणामध्ये बांधता यावं. 6ठवीला हरी, याला म्हणतात प्रतिज्ञा. करायचंच असेल तर प्रतिज्ञा करावी. पैसे कमवण्याची प्रतिज्ञा करू नये. निसर्गतः ज्या माणसाकडे पैसे असतात, पैशासाठी जो जीव देतो, खरं म्हणजे त्याच्याकडे जमणारा जो समाज आहे तो फक्त पैशाकरता जमतो. कबीर महाराज सुद्धा एका अभंगामध्ये सांगतात, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के सब पैसे के अपना साथी कोई नहीं है, सब पैसे ए भाई, अपने पल्लों में पैसा होए तो, अपने पल्लों में
पैसा होय तो सब कोई सलाम करे, सब कोई सलाम करे। अपना पैसा निकल गया तो, अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले। सब पैसे ए भाई, सब पैसे के भाई। कबीर महाराजांची सुद्धा विशेषता आहेत. आपले भाऊ नाहीत कोण, पैशाचे भाऊ आहेत. तो ज्याच्याकडे असेल त्याची भाऊबंदकी. गरीबाला कोण विचारायला लागले. पण ऐशा नावे देव धरी जेतो, भगवंताला धरता यावं असं जीवन असावं माणसाचं. तुकोबाराने विचारलं, तुकोबारा तुम्ही जेवढे जेवढ्या व्याख्या सांगताय, जेवढे जेवढे बोलताय तुम्ही, हे सर्व आमच्या आवाक्याच्या बाहेरचे. आम्ही न प्रतिज्ञा करू शकतो, न शूर होऊ शकतो, आणि अहंकाराची घोडी म्हणून तुम्ही आम्हाला बोललेत. कमीत कमी चांगलं जीवन कशाला म्हणतात हे जर आम्हाला 2 शब्दात तुम्ही सांगितलं तर कळेल. अत्युच्च जीवन जगणं सर्वसामान्याच्या नशिबी नसतं. सर्वच माणसं तुकोबाराय, छत्रपती किंबहुना ज्ञानोबाराय होऊ शकत नाहीत. पण याचा अर्थ वाईटही होऊ शकत नाहीत. कमीत कमी अत्युच्च माणसाचं जीवन फार मोठे. तयावरी जैत रे जैत, साधक जिंकल्यानंतरचे शब्द आहेत. म्हणून असं जीवन जरी जगता येत नसलं तरी सामान्यपणे जीवन जगता येतं. त्याला अतिशय सामान्य शब्दामध्ये तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे ज्यावे जियावे, ज्यावे म्हणजे जियावे, सत्कीर्तीने बरावे. सत्कीर्ती म्हणजे कमीत कमी हा माणूस चांगला होता, यांनी कुणाचं घेतलं नाहीत, कुणाला दिलं नाहीत, आपल्या आपल्या पद्धतीने आला ना आपल्या आपल्या पद्धतीने गेला. कमीत कमी एवढी कीर्ती करून जा. आपण मेल्यानंतर आपल्या अंत्ययात्रेला गर्दी जास्त होईल कदाचित, पण जितकी जास्त गर्दी असेल तितकी लोक मनातून शिवाय देतील की बरा झाला गेला, याने आमचं नुकसान केलं होतं असं म्हणू नयेत. गर्दी असते पण दर्दी नसतात त्याच्यामध्ये. जीवनात आपण कोणाचं चांगलं केलेलं नसतं, कोणाला नीट बोललेलं नसतो. सतत हिसकावून घेण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये असते. वासनेनं भरलेलं आपलं जीवन असतं. कोण चांगलं म्हणणार आहे या जीवनाला? संत सोडून द्या, साधकपणा सोडून द्या, मनुष्य म्हणून जरी आपल्याला जगता आलं, कमीत कमी ज्ञानोबाराय म्हणतात सत्कीर्तीने बरवे. चांगल्या पद्धतीने माणसाने जीवन जगावं, चांगल्या कीर्तीने माणसाने जीवन जगावं. म्हणून तुकोबारायांची जी विशेषता आहे ती ही विशेषता आहे. तुका म्हणे जियावे, जगायचंच आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतायत, सर्वच जण सोडून जाणार आहेत. ज्याची झोपडी आहे तो सोडून जाणार आहे, आणि ज्याचा बंगला आहे तो देखील सोडून जाणार आहे. शिल्लक राहते आपली कीर्ती. माणूस चांगला होता, मित्र चांगला होता, पती चांगला होता, पिता चांगला होता, हे 2 शब्द सोडून जावे. याच्यापेक्षा काय जीवनामध्ये चांगलं असं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने भरवे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सारांश एवढाच आहे या अभंगाचा. अत्युच्च जीवन जगण्याची जर इच्छा असेल तर शरीर नियंत्रित पाहिजे, मनबुद्धी नियंत्रित पाहिजे, अंतःकरण नियंत्रित पाहिजे. साधू संतांचं हे जीवन असंच असतं. तेवी दोषादोष विवेकी, इंद्रियेची होती पारखी. दोष आणि अदोष याच्याविषयी इंद्रियच तयार झालेली असतात. नाईकने ते कानाची गाळी. ऐकायचं नसेल ना ते हृदयापर्यंत येत नाही, कान सोडून देतात. आवाजचे ते टाळी जिभची गा. जे शब्द आपण बोलू नयेत, न बोलण्याकरता नियंत्रण करण्याची गरज नाही. जीभच इतकी तज्ज्ञ झालेली असते, न बोलणारे शब्द आपोआपच मुखातून येत नाहीत. हे अत्युच्च जीवन झालं. पण कमीत कमी अहंकाराची घोडी म्हणून तरी आपण जगू नयेत. एवढ्या आपल्या जीवनामध्ये संधी मिळावी, स्वातंत्र्य मिळावं, ही ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना आहे. कारण का जीवन जगत असताना अज्ञानामध्ये, अहंकारामध्ये, शाब्दिक ज्ञानामध्ये, ढोंगी आचरणामध्ये आपलं जीवन जातं. प्रभूला, ज्ञानोबारायाला प्रार्थना करा असं आमचं जीवन जाऊ नयेत. का? सामान्य माणसाने आपल्याला चांगलं म्हणण्यात काय अर्थ आहे?
चांगल्या माणसाने आपल्याला चांगलं म्हणावं, त्याचं चांगलं होत असतं. हीच खरी या अभंगाचा सारांश आणि अर्थ आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 तुका म्हणे जियावे, तुका म्हणे जियावे, तुका म्हणे जियावे, तुका म्हणे जियावे, सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे, एरकायती बापुडी, एरकायती बापुडी, एरकायती बापुडी, एरकायती बापुडी, एरकायती